तीव्र संवेगानाम आसन्नाः हे सूत्र झाल्यानंतर मृदू मध्य तीव्रतर विशेषत्वाने असं सूत्र आहे की तीव्र संवेग सुद्धा 3 प्रकारचा असतो. म्हणजे पहिल्यांदा मृदू संवेग, मध्य संवेग, तीव्र संवेग. आणि त्या तीव्र संवेगामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये मृदू असतो, काही तीव्र असतो, पण तीव्र पण मृदू असतो. म्हणजे संवेग म्हणजे असं वाटणं की काही झालं तरी हे आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. त्यामध्ये वैचारिक दृष्टीने प्राप्त झालं पाहिजे असं वाटणं आणि आपली साधना साधारण पद्धतीने करत राहणं. संवेग आहे, पण तो संवेग इतका तीव्र नाहीये. या जन्मात व्हायला पाहिजे असं पक्क वाटणं. तीव्र संवेग आहे, परंतु तो तीव्र सुद्धा मृदू आहे की या जन्मात झालं पाहिजे असं नुसतं वाटलं आणि सारखं तसं वाटत राहिलं. आणि असं कधी कधी खूपच वाटणं. मध्यम म्हणजे त्याप्रमाणे साधना वाढवणं. त्याच्यासाठी जो क्रियात्मक भाग आहे तो म्हणजे आपली साधना हाच आहे. ती साधना वाढवणं, पण त्याही पेक्षा अजून एक तीव्र तीव्र संवेग असतो की ज्याच्यामुळे त्याच्या अजून काही सुचत नाही असं होणं. म्हणजे त्याला केंद्र करून जीवनाचे बाकी सर्व व्यवहार होणं. कसं माझं ध्यान लागेल, कोणत्या प्रकाराने मला या समाधीच्या अवस्था प्राप्त होतील, याच्यासाठी म्हणून वैचारिक भाग चिंतनाचा सतत चालू राहणे. म्हणजे नुसती भावना नव्हे, भावना म्हटलं असतं त्यांनी, नाहीतर संवेग असं म्हटलेलं आहे. वेग आणि संवेग याच्यामध्ये फरक आहे, जसं व्हेलॉसिटी आणि एक्सेलरेशन याच्यामध्ये फरक आहे. रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे एक्सेलरेशन. प्रवेगच आहे, परंतु तो प्रवेग आत्यंतिक आहे. जास्ती वेगाने ती व्यक्ती ईश्वर प्राप्तीकडे जाते. इतर सर्व गोष्टी त्या मार्गाने दुय्यम गौण होऊन जातात. आणि त्या इतक्या प्रमाणामध्ये गौण होऊन जातात की जणू काही स्मृतीच गेलेली आहे की काय. पूर्वीच्या सर्व गोष्टी त्या आठवत बसणे, निंदळ्या कल्पना करत बसणे, शरीराशी संबंधित होऊन राहणे, हे सगळं कमी कमी होऊन चित्त तत्वाशी संबंधित होऊन राहणे अखंडितपणे. असं जेव्हा होतं त्यावेळेला ते तीव्र संवेग होतो. तीव्र संवेग याचा अर्थ मनामध्ये दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचं स्फुरण जे काही होत असतं ते कमी प्रमाणामध्ये होणं. नाही, मला खूप आवड आहे, ते करावंसं वाटतं, हा अगदी मृदू संवेग झाला की करावंसं वाटतं.
पण करत नाही. कोणतीही परिस्थिती निर्माण हो ही गोष्ट झालीच पाहिजे. त्याची जी नेहमीची ध्यानाची बैठक आहे त्या ध्यानाच्या बैठकीच्या बाबतीमध्ये कुठल्याही परिस्थितीत ते ध्यानाची बैठक जी आहे ती आत्यंतिक इतक्या नित्याची म्हणजे त्याला दररोजचा जो व्यवहार आहे त्या दररोजच्या व्यवहाराचंच त्याला स्वरूप येत आहे. हे स्नान जसं करेल तसं ध्यान करेन, त्याच्याशिवाय माझं चालणार नाही असं जे आहे ते मध्यम तीव्र संवेग पण मध्यम तीव्र संवेग. क्वचित अशा प्रकारची उदाहरणं पाहायला मिळतात की इतक्या निष्ठेने केलेली साधना किंवा त्याच्याशिवाय काही पर्याय नाहीये, आश्रय नाहीये, अशा प्रकारची मायाची स्थिती होणं. ते अलीकडच्या काळातलं साधकांच्या बाबतीतलं सिद्धांच्या बाबतीतले उदाहरण तर आपण सोडून देऊ. पण साधकांच्या बाबतीतलं उदाहरण म्हणजे स्वामींची मुलगी, तिचे पती वारले. ज्या दिवशी पती गेलं त्या दिवशी त्या बाईने 1 तास ध्यान केलं गेल्यानंतर. ही गोष्ट काही सामान्य नाही आहे. त्यावेळेला इतर अनेक लोक असतात, काय असतं, त्याच्यानंतर आपण आपलं ध्यान कसं करायचं असा संकोच पण निर्माण होऊ शकतं. काही नाही, शांतपणाने तिने 1 तास ध्यान केलं. खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. त्याच्याबद्दल ती कुठे काही बोलली नाही, परंतु लोकांनी सांगितलं की असं असं केलं तिने. हा तीव्र संवेगाचाच भाग आहे की मी हे करणार म्हणजे करणार. मग कुठलीही परिस्थिती, म्हणजे आता ही तर किती वाईट परिस्थिती, त्या परिस्थितीमध्ये करणार म्हणजे करणार. किंवा मला काय आश्रय असेल तर तो हाच आश्रय आहे, अशा प्रकारची भूमिका निर्माण होणं. यानंतर अजून एक तीव्रतर समवेग असतो की ज्याच्यामध्ये देव सोडून काही सुचतच नाही. बाह्यता सगळे व्यवहार चाललेले असले तरी अंतरामध्ये अनुसंधान हे अखंडित आहे. अशी स्थिती आणि ते प्राप्त होण्याच्यासाठी शांतपणाने करायला लागतं, ही गोष्ट खरी आहे. पण प्रत्यक्ष प्रक्रिया शांतपणाने करायला लागते. असं जरी असलं तरी देखील त्याच्यासाठीची जी उत्सुकता आहे, त्याच्यासाठी जी ओढ आहे, ती ओढ आणि त्याचे इतरही अंग समजून घेऊन की जसं त्या प्रक्रियेचा जो सूक्ष्म भाग आहे तो आपल्याला जमला पाहिजे. म्हणून त्याच्यामध्ये एक प्रकारचा जडपणा असू शकतो की बसायचं बास, स्वामी पाहून घेतील, या भूमिका नसावी. त्याच्यामधला सूक्ष्म भाग समजून घेऊन त्या सूक्ष्म भागावरच जास्तीत जास्त वेळ राहण्याचा प्रयत्न करणं. कारण ध्यानकालामध्ये माझी अवस्था सतत त्या सूक्ष्म भागावर नसते. मॅक्झिमम टाइम स्वच्या अनुसंधानामध्ये राहणे म्हणजे स्वशी चित्त संबंधित ठेवून राहणे, हा त्याच्यातला गाभा आहे.
म्हणून तीव्रतर संवेग अत्यंत म्हणजे काही नाही, त्या आत्मदेवाला सतत स्पर्श करून राहणे. व्यवहार काळामध्ये ते अनुसंधान थोडंसं व्यवहाराने मृदू झालेलं असतं. इतर काही गोष्टी चालू असतात, पण तरी देखील आतमधून सतत तो प्रवाह चालू आहे. आणि त्या प्रवाहामध्ये सुद्धा जास्ती काळ आत्मतत्वाशी संबंधित चित्त होणे, नुसतंच त्याच्या पेरिफेरल पार्टमध्ये फिरत राहणे, याच्यापेक्षा ते कोअरमध्ये म्हणजे त्याच्या अगदी मध्यवर्तीच गोष्टीला स्पर्श करून राहणे, ही गोष्ट आत्यंतिक तीव्र संवेग. म्हणून संवेग या गोष्टीला अर्थ आहे की मला ते प्राप्त करून घ्यायचंय अशा प्रकारची इच्छा, पण त्या इच्छेला प्रत्यक्ष कृतीची जोड आणि त्या कृतीमधला जो सूक्ष्म भाग आहे तत्वसंबंधी होऊन राहण्याचा, तो जास्तीत जास्त काळपर्यंत टिकवायचा प्रयत्न करणे. कारण की इतरही विचार येत राहतात, फाटाच द्यायचा त्यांना, असं ज्याच्या चित्ताने स्वतःच ठरवून घेतलेलं आहे किंवा त्याचा ते स्वभाव झालेला आहे. तीव्रतर संवेग, या सगळ्या तीव्रतर संवेगाच्या बाबतीत पुढे असं म्हटलंय की ईश्वर प्रणिधानात्वा किंवा ईश्वर प्रणिधानाने पण ही समाधी अवस्था प्राप्त होते. विवेकानंदांनी याच्यावरती भाष्य करताना असं म्हटलंय, वा या शब्दाचा अर्थ किंवा असा आहे, पण त्यांनी असं म्हटलंय सुद्धा असं धरलं पाहिजे, ईश्वर प्रणिधानासह तीव्र संवेग असं त्यांनी म्हटलंय. त्याने ते प्राप्त होतं. म्हणजे ईश्वर प्रणिधान हे अविभाज्यच अंग आहे. जो ईश्वर विश्वामध्ये आहे तोच शरीरामध्ये आत्मस्वरूपामध्ये आहे. आणि त्याचं प्रणिधान करणे म्हणजे त्याचं स्मरण त्याच्या अर्थासहित मंत्राच्या करणे, असे पुढे ईश्वर प्रणिधानात्वा या सूत्राच्यासाठी म्हणून कुठल्या पद्धतीने ते करता येईल ईश्वर प्रणिधान, तर ते ओंकाराच्या सहित किंवा कुठल्याही मंत्राच्या सहित ईश्वराचं स्मरण, तज्जप तदर्थ भावनम, त्याच्या अर्थभावनेसह त्याचा जप करणे. म्हणजे तो तिथं आहे या भावनेसह, आणि त्याचं अस्तित्व हे माझ्या आतमध्ये आहे या त्या मंत्राच्या अर्थासहित त्याचा जप करत राहणे म्हणजे प्रणिधान. ईश्वर प्रणिधानात्वा नामस्मरणाचा जो मार्ग आहे तो मार्ग योगाला अत्यंत पूरक असा आहे. नाम हेच माध्यम देवाशी मनाची गाठ घालून देणार आहे. त्या व्यवहार काळामध्ये सदोदित योग पद्धतीने आपण राहू शकलो नाही, नामस्मरणासहित राहा. मन नामस्मरणाच्या शिवाय विरहित फार काळ असू नये. कारण की जर का नामस्मरण नसेल तर मनामध्ये कितीतरी विचार उगीच येत राहतात. नामस्मरण असेल तर ते विचार कमी 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 होत जातात. गोंदवलेकर महाराजांनी विलक्षण या नामस्मरणाच्या मार्गाचं विविध प्रकारांनी विश्लेषण केलेलं आहे. काही करून नामस्मरण करावं. ईश्वर प्रणिधानात्वा हे जे सांगितलंय त्याच्यामध्ये त्याचं अस्तित्व धरून नामस्मरण केलं पाहिजे, ही त्याच्यातली विशेष गोष्ट आहे. ईश्वराचं स्वरूप काय आहे वगैरे सांगणारी पुढची सूत्र आहेत की क्लेश कर्म विपाक आशय अपरामृष्ट पुरुष विशेष ईश्वर. पण हे सगळी थोडीशी शांतपणाने समजून घ्यायला पाहिजे.
संवेग आहे तर तू जास्त वेळ घालू नको, कारण खूप वेळ आहे असं आपल्याला वाटतं, पण इतके काही अनंत प्रश्न निर्माण होतात दररोजच्या जीवनामध्ये सुद्धा. सारख्या त्या गोष्टी सोडत बसणे ही आवश्यकता निर्माण होते. मग असं वाटतं की हे सगळं झालं की करू वगैरे. स्वामी असं सांगायचे की नातवाची मुंज झाल्यानंतर करू. आता नातवाच्या मुंजीचा ह्याच्याशी काही संबंध नाहीये. या सगळ्या जीवनातल्या घटना निरनिराळ्या प्रकारच्या गोष्टी होत राहतात. त्याच्यासाठी म्हणून आपण काय करायचं ते करतही असतो. पण हे करताना नामस्मरणासहित करणं, याच्यामुळे एक प्रकारचा चित्ताला आधार असतो देवाचा. भावनात्मक आधार सोडून केवळ यांत्रिक पद्धतीने योग प्राप्त होत नाही. वेगवेगळे म्हटलं की मी आता या पद्धतीने करेन, इथं लक्ष ठेवीन, अमकं कर. थोड्याच वेळामध्ये ते चित्त आपल्याला अनुकूल नाही, आपल्याला लक्षात द्यायला लागतं. नुसती क्रियात्मक उपासना ही पुरेशी पडत नाही. म्हणून ईश्वर प्रणिधान या गोष्टीमुळे भावनात्मक भाग त्याचा साधला जातो. भक्तियुक्त योग असं याचं स्वरूप आहे. कारण पातंजल योग याच्यामध्ये फार काही भक्तिभावाचं वर्णन केलेलं नाही. योग प्रक्रियेच्या अधिकाधिक सूक्ष्म भागांचं विश्लेषण केलेलं आहे. पण असं असलं तरी देखील जे कपिल मुनींच्या सारखं जे सांख्य आहे की ज्याच्यामध्ये ईश्वर हा स्वतंत्र घटक धरलेलाच नाही, तसं हे निरीश्वर सांख्य नाही आहे. हे स ईश्वर म्हणजे ईश्वरासहित असलेलं सांख्य, सेश्वर सांख्य असं म्हणतात. म्हणजे सेश्वर सांख्य आहे, त्याच्यामध्ये ईश्वर ही जगाला चालन करणारी जी विशेष शक्ती आहे त्याचं अधिष्ठान म्हणजे ईश्वर आहे. ईश्वर प्रणिधानात्व म्हणजे तोच मुख्य आधार आहे. असा भावनात्मक भाग पण त्याच्यातनं विकसित होतो. मग त्याच्यात ईश्वर आधार आहे हा भाग घेण्याचं कारण काय? अहंकार कमी होणं. जोपर्यंत अहंकार आहे चित्तामध्ये कुठल्याही प्रकारचा, तोपर्यंत ईश्वर प्राप्ती होणं अशक्य आहे, परमात्मा प्राप्ती होणं अशक्य आहे. कारण की तो अहंकार तुम्हाला सतत देहबुद्धी म्हणजे व्यक्तिमत्व आणि शरीर याच्याशी कंटिन्युअसली जोडून ठेवतो. विनम्रतेची आवश्यकता या गोष्टीसाठी आहे की हा अहंभाव जो वेगळेपणा निर्माण करतो, तो वेगळेपणा नष्ट करून एकात्मता साधायची असते. आणि एकात्मता साधायसाठी म्हणून जो मध्ये येणारा फॅक्टर आहे तो हा आहे की अहंकार. देवाचं स्मरण केल्यामुळे हा अहंकार कमी होतो. दुसरा काही मार्गच नाहीये. ईश्वराचं स्मरण हाच त्याच्यातला मार्ग आहे. म्हणून ईश्वर प्रणिधानात्व असं सूत्र, याच्यामध्ये कुठलंही सूत्र, कुठलाही शब्द थोडा सुद्धा जास्ती कमी नाही. सूत्र वाङ्मय असतं त्यामुळे सूत्र असतं. त्यामुळे हे सांगितलं की ईश्वर प्रणिधान हे सूत्र आहे. काही मला ध्यान नाही जमलं तर मी नामस्मरण करेन, अशा प्रकारची पळवाट स्वरूपाचं हे सूत्र नाही. नामस्मरण हे अखंड करणं आणि ते आपल्या संपूर्ण जीवनाचा अविभाज्य भाग असणं. इतकं महत्व वाटत नाही तर दुर्दैव आहे. महत्व वाटत नाही त्याला कळलं नाही. त्याच्यामध्ये सगळ्या संतांनी एकमुखाने ही गोष्ट सांगितली की नामस्मरण हेच मुख्य माध्यम आहे परमेश्वर प्राप्तीचं. ध्यानामध्ये सुद्धा एक प्रकारे आपण नामाचाच आधार घेतो, मंत्राचा आधार घेतो, नामाचाच आधार घेत असतो. ते नाम एका विशिष्ट पातळीपर्यंत आपल्याला पोचवतं की जी पातळी म्हणजे केवळ अस्तित्व. ईश्वराच्या अस्तित्व भावासहित नाम घेणं ही गोष्ट तितकी वाटते तितकी सोपी नाहीये. कारण की श्रीराम 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 आपला कुठेतरी दुरून त्याचा अस्तित्वाचा स्पर्श होत असतो. पण अस्तित्व हे मध्यवर्ती करणं,
तो सदोदित आहे मायाबरोबर असं आपण केव्हा तरी म्हणत असतो, परंतु त्या नामस्मरणाला जर का डेप्थ यायची असेल तर ईश्वराच्या अस्तित्व भावासहित ते नामस्मरण करणं. मग त्या नामस्मरणाचा इतका काही परिणाम विलक्षण होऊन जातो की ज्या ज्या वस्तूंच्या सहित आपण वावरतोय त्या वस्तूंशी संबंधित होत असताना नामस्मरण करण्यामुळे त्या वस्तूमध्ये असलेलं ईश्वर तत्व हे आपण गृहीत धरतो, मनामध्ये येतं. कुठल्याही वस्तूबद्दल कमीपणा वाटत नाही. प्रत्येक वस्तूमध्ये ईश्वर आहे असं आपल्या मनाला आपण केव्हा तरी वैचारिक दृष्टीने समजून सांगितलेलं असतं, परंतु नामस्मरण करताना हळूहळू तो भाव निर्माण होतो. म्हणून सौम्यत्व मला निर्माण होतं. सौम्यत्व निर्माण होण्यामुळे जी भावनेचा जो ओलावा असतो त्या ओलाव्यामध्ये अध्यात्माचं बीज चांगलं रुजतं. यासाठी म्हणून दोन गोष्टी, की एक तर समाधी प्रक्रिया काय आहे ध्यान योगाची, आणि त्या समाधी प्रक्रियेमध्ये मुख्यतः मस्तकामध्ये लक्ष केंद्रित करणे, मंत्र चालवणे, असं करता करता आत्मस्वरूपावरती स्ववरती लक्ष केंद्रित करायचं असतं. हे करताना जो मंत्र त्याचा आपण उपयोग करतो तो मंत्र हे एक प्रकारे त्याला असं म्हटलं जातं की निर्गुण नाम आहे. सगुण नाम आणि निर्गुण नाम असे नावाचे फरक केले जातात. की तत्वाचंच ते नाम आहे, म्हणून नामाच्याच माध्यमामधनं सर्व काही होत असतं. त्याचं स्वरूप भिन्न भिन्न होत जातं. म्हणजे एकच नाम जरी असलं तरी देखील त्या पाठीमागे आपली असलेली जी भूमिका आहे ती बदलत जाते. म्हणून कबीरांचं एक पद आहे, राम निरंजन न्यारा रे. निरंजन असलेला राम हा वेगळाच आहे, पण राम हा शब्द गाळून टाकलेला नाही, राम हा शब्द घेतलेला आहे. पण निरंजन परमात्म्याचं वर्णन करताना सुद्धा राम निरंजन न्यारा रे, अंजन सकल पसारा रे. म्हणजे मायात्मक आहे बाकी सगळा पसारा, पण तो निरंजन राम हा वेगळाच आहे. नामस्मरण करता करता ती भूमिका बदलत जाते. ती अधिकाधिक योगप्रधान आणि त्यातून ज्ञानप्रधान होत जाते. म्हणून भक्तिभावपूर्वक योग ज्ञान असा हा प्रवास आहे. आणि ते या विशेष सूत्राने ईश्वर प्रणिधानात वा या विशेष सूत्राने या पातंजली योग सूत्रामध्ये सांगितलं आहे. ईश्वर प्रणिधानाने सुद्धा, म्हणजे ईश्वर प्रणिधानाने या संवेग, त्याच्यानंतर अगोदरची सगळी सूक्ष्मता समजून घेणे, काही फार सूक्ष्मता नाहीये. सूक्ष्मता ही आहे की आपण स्ववरती लक्ष केंद्रित करायचं. त्याचा विचार असतो, त्याचा विचार आणि त्या विचार आणि प्रत्यक्ष ते होणं याच्यामध्ये फरक असतो. कारण की विचारच करत असतो आपण, स्ववरती लक्ष केंद्रित करायचं आहे, आत्मस्वरूपावर लक्ष केंद्रित करायचं. घुकून ते होत नाही. प्रत्यक्षतः प्रयत्न करायला लागतो आंतरिक, की बाकी सगळं सोडून नुसती जी जाणीव आहे त्या जाणीवेशी संबंधित होऊन राहणं. तिथेही यायला आणि ती जाणीव स्थिर होण्याच्यासाठी मंत्राचा आधार असतो. आणि तो पूर्वीच्या काळामध्ये केवळ ओंकार हाच मंत्र सांगितला जात असे. उपनिषद काळात, भगवद्गीतेच्या काळामध्ये ओंकार हाच प्रधान मंत्र होता. तर तो अगोदरचा सगळा समाधीच्या संबंधीचा भाग समजून घेऊन ते करत राहणे, त्याच्यानंतर तीव्र संवेग असणे, आणि पुढची गोष्ट म्हणजे ईश्वर प्रणिधान, याच्या आधाराने ती अवस्था, त्या अवस्थेवरती चित्त स्थिर राहतं. दुसरं काही न करता त्या अवस्थेमध्ये चित्त ठेवणं. म्हणून तीव्र संवेगाना मासना हा इथपासून
ईश्वर प्रणिधानात वा असं म्हणण्याचं कारण असं आहे की नुसताच संवेग असून उपयोग नाही आहे आणि नुसतीच समाधीची जी वैचारिक भूमिका समजून घेतली की या पद्धतीने ते केलं तर होतं आणि ती प्रत्यक्ष करताना सुद्धा एक प्रकारचा यांत्रिकपणा निर्माण होऊ शकतो. त्यासाठी म्हणून ईश्वर प्रणिधानासहित ज्या वेळेला हा प्रयोग केला जातो त्यावेळेला तो यशस्वी होतो. हरिओम. ओ